आजकाल तलाक खूप होत आहेत. कारण आहे दोघांमध्ये सहनशक्ती खूप कमी आहे म्हणून. नवऱ्यानं काही बोललं तर बायकोला सहन होत नाही आणि बायकोनं काही बोललं तर नवऱ्याला सहन होत नाही. जर तुम्हाला एकमेकांचं बोलणं सहन होत नाही तर लग्न कशाला केलं? कशाला आईबापाची साऱ्या दुनियात हशी उडवली? कशाला बापाला वावर विकायला लावलं? लग्न झाल्यावर 4-2 महिने चांगले वाटतात आणि लग्नाच्या नंतर 2-4 वर्षाने नवरा बायकोला जुना वाटतो आणि बायको नवऱ्याला जुनी वाटते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं करायचे आणि साऱ्या दुनियात प्रचार करायचा. कुणाची आली ते पण कळत नाही आणि कुणाची गेली ते पण कळत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्या बाईनं तिच्या नवऱ्यासोबत तलाक घेतला तिला काय म्हणतात? किती लोक तिला नावं ठेवतात, तिच्या आईवडिलांना नावं ठेवतात, तिच्या पूर्ण परिवाराला नावं ठेवतात आणि तिला दुसऱ्याची सोडलेली बायको म्हणतात. आणि तिला वाटतं की याच्यासोबत लग्न तोडून दुसरा एखादा चांगला बाबा बघावा. पण त्या मुलीला एवढं कळत नाही की माझं अगोदरचं लग्न मोडलेलं आहे तर मला चांगला मुलगा कुठून मिळेल. तिला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत त्या नवऱ्याचं तलाक होऊन दुसऱ्या एखाद्या म्हाताऱ्यासोबत लग्न होत नाही. आणि जेव्हा हे सगळं रामायण घडून जातं तेव्हा तिचे डोळे उघडतात आणि तेव्हा म्हणते ती की पहिलाच नवरा बरा होता. आणि त्या मुलाला पण अशीच सोडलेली एखादी बायको भेटते आणि नंतर तो पण म्हणतो की तीच बरी होती, उगाच तिच्याशी भांडण केलं. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न आपल्याला त्याच्यापेक्षा चांगलं भेटू शकत नाही. त्यासाठी नवरा बायकोमध्ये झालेल्या छोट्या मोठ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. तुम्ही 1, 2, 3, 4 चारही लग्न केले तरी नवरा बायकोची भांडणं होतच राहतात. कधीच कुणाला मनासारखा नवरा भेटत नाही. कधीही तुम्हाला ॲडजस्ट करावंच लागतं. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा.